सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान या सगळ्याबाबत गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आपल्यासोबत गिरीश महाजन आहेत। खरं तर खूप खूप अभिनंदन। असं कळतंय तुम्हाला सुद्धा फोन आला, कधी आला फोन आणि कशा प्रकारे? आत्ताच लँड झालो नागपूरला आणि हवेत असतानाच मला म्हणजे विमान जमिनीवर नव्हतं त्यावेळेलाच मला हा निरोप आला। आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांनी मला सांगितलं की तुम्हाला 4 वाजता शपथ घ्यायची आहे। निश्चित मला आनंद झाला। तिसऱ्यांदा म्हणजे 5 वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी इरिगेशन आणि मेडिकल एज्युकेशन सारखं खातं सांभाळलं, त्यानंतर आता ग्रामविकास सारखं खातं, टुरिझम सारखं खातं माझी जबाबदारी होती आणि आता तिसऱ्यांदा मी शपथ घेणार आहे। तिसऱ्यांदा मी शपथ ठरले खातं ठरलं नाही अजून आम्हाला त्या बाबतीमध्ये कुठलीही माहिती नाही, काही आमची इच्छा नाही। पक्ष देईल ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे। आणि आता यावेळेला आमच्यावर लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकला, मतदारांनी एवढी मेजॉरिटीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आमच्याकडे खूप मोठ्या आहेत आणि त्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत। आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे। देवेंद्रच्या नेतृत्वाखाली आहेत, शिंदेसाहेब पण आहेत, अजितदादा पण उपमुख्यमंत्री आहेत। आम्ही सर्व मिळून महाराष्ट्राला तुम्ही पहिल्या फळीतले राज्यातले पहिल्या फळीतले नेते आहेत का? यंग ब्रिगेडला सुद्धा म्हणजे असं म्हणलं जातं की मंत्रिमंडळाची भाजपची टीम यंग ब्रिगेडची टीम आहे, त्यात अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली। खरं म्हणजे अजून मला टीम कोणाली माहिती नाही, मी आता एअरपोर्टून बाहेर पडलो आहे, अजून मला यादी पूर्ण माहिती नाही। पण निश्चित दोन्हीचा समतोल तुमच्या सांगण्यावरून मला जी नावं कळत आहेत समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि साहजिक आहे, कारण आता पुढची पिढी पण आता तयार झाली पाहिजे। नाही तर आम्ही तर 7-7 टर्म झालो आहोत, आता अजून आम्ही किती लढणार आहोत। पण मला असं वाटतं की नवीन टीमसुद्धा पुढे आली पाहिजे, यंग जनरेशनसुद्धा पुढे आलं पाहिजे आणि चांगलं काम राज्यामध्ये कसं करता येईल देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली तो आमचा प्रयत्न राहील। कॅमेरामन अनिल संघारेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, नागपूर। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मंत्रिपदासाठी फोन केलाय। दरम्यान विखेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। या सगळ्याबाबत कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय आमच्या प्रतिनिधीनं जाणून घेतलंय, पाहूया। आपल्यासोबत काय पदाधिकारी आहेत, हार आणलेले आहेत, नेमकं